माझे नाव दीप्ती आहे. आज आपण योग्य ठिकाणी ड्रिलिंग करणे आणि रीमिंग करणे, डॉयल पिन्स, स्टड आणि बोल्ट्स बसवणे याबद्दल जाणून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण हे करण्यात सक्षम व्हाल. रेखांकनानुसार फाईल आकारात करणे, छिद्राचे स्थान चिन्हांकित आणि पंच करणे, ड्रॉइंगनुसार ड्रिल, रीम, काउंटर, बोर करणे, बोल्ट आणि स्टडला अनुरूप M6 इंटरनल थ्रेडला कट करा. रेखाचित्रानुसार एकत्र करा. आवश्यक साधने: वर्नियर हाइट गेज, वर्नियर कॅलिपर, आवश्यक उपकरणे: लेथ मशीन, आवश्यक साहित्य: कच्चा माल, ऑइल. जॉब सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्या खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, स्टील नियम वापरून कच्चा माल तपासा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 1 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 2 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 3 फाईल करा. तिन्ही भाग भरणे पूर्ण झाले की सर्व भाग मार्किंगसाठी तयार करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाइट गेज सह भाग 1 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाइट गेज सह भाग 2 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाइट गेज सह भाग 3 चिन्हांकित करा. एकदा तुम्ही वर्नियरसह सर्व भाग चिन्हांकित करणे पूर्ण केल्यानंतर पुढील चरण म्हणजे पंचिंग. भाग 1 मधील ड्रिल होल चिन्हांना पंच करा. भाग 2 मधील ड्रिल होल चिन्हांना पंच करा. भाग 3 मधील ड्रिल होल चिन्हांना पंच करा. कच्चा माल तपासला गेला आहे, सर्व भाग दाखल केले गेले आहे आणि नंतर त्यांना वर्नियर हाइट गेजने चिन्हांकित केले गेले आहे आणि शेवटी त्यांना विटनेस मार्कने पंच केले आहे. आता सर्व प्राथमिक तपासण्या केल्या गेल्या आहेत. आपण पुढे जाण्यासाठी तयार आहोत. ड्रिलिंग मशीनमध्ये 5.8 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि छिद्रांमधून ड्रिल करा आणि भाग 1 आणि 2 मध्ये 6 मिलीमीटर रीमरने छिद्रे रीम करा. रीम होल मऊ कपडाने स्वच्छ करा आणि 6 मिलीमीटर डॉयल पिन फिट करा. त्याचप्रमाणे आकृती 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे भाग 1 आणि 2 मध्ये समान सेटिंगसह 6चे ड्रिल, रीम आणि फिट करा. नंतर ड्रिलिंग मशीनमध्ये 5 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि M6 हेक्सागॉन बोल्ट असेंब्लीसाठी छिद्रातून ड्रिल करा. त्याचप्रमाणे दुसऱ्या M6 हेक्सागॉन बोल्ट असेंब्लीसाठी भाग 1 आणि 2 मध्ये 5 मिलीमीटर ड्रिल होल ड्रिल करा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे भाग 1 मध्ये M6 एलेन बोल्ट हेड साइड फिक्सिंगचा खोलीपर्यंत काउंटर बोर करा. भाग 1 आणि 2 वेगळे करा. ड्रिलिंग आणि मशीनमध्ये
काउंटर सिंक टूल धरा आणि भाग 2च्या दोन्ही बाजूंनी इंटरनल थ्रेड कापण्याचा ठिकाणी काउंटर सिंक 1x45 धरा. फक्त भाग 2 मध्ये थ्रेड कापला गेला आहे. भाग 2 मध्ये हेक्सागॉन बोल्ट्स असेंब्लीच्या जागी M6 इंटरनल थ्रेड कट करा. बर्स नसलेले थ्रेड स्वच्छ करा. आता आपण पहिला भाग आणि दुसरा भाग यशस्वीरित्या तयार केला आहे. पुढे आपण तिसरा भाग समाविष्ट करू. भाग 1 आणि 2 पुन्हा एकत्र करा आणि आकृती 2 मध्ये दर्शविल्याप्रमाणे भाग 3 सेट करा आणि त्याला पॅरलल क्लॅम्प्सने क्लॅम्प करा. नंतर ड्रिलिंग मशीनमध्ये 5.8 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि भाग 1 आणि 3 सह डोवेल पिन असेंब्लीसाठी 6 मिलीमीटर छिद्रातून ड्रिल करा. 5 मिलीमीटर ड्रिल फिट करा आणि भाग 1 आणि 3 मध्ये स्टड असेंब्लीच्या जागी 2 छिद्रे ड्रिल करा. भाग 1 आणि 3 वेगळे करा. 6 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि भाग 1 मध्ये छिद्रांमधून ड्रिल करा. भाग 3 मध्ये 1x45 च्या डायमीटर काउंटर सिंक करा आणि M6 इंटरनल थ्रेड कट करा. फक्त भाग 3 मध्ये थ्रेड कापला गेला आहे. थ्रेड साफ करा आणि भाग 3 सह भाग 1 पुन्हा एकत्र करा. भाग 3 मध्ये 2 स्टड निश्चित करा आणि आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे भाग 1 सह एकत्र करा. प्लेन वॉशर सह M6 बोल्ट निश्चित करा आणि योग्य स्पॅनर वापरून घट्ट करा. सर्व भाग 1, 2 आणि 3 वेगळे करा आणि जॉबच्या सर्व पृष्ठभागावर फाईल आणि डिबरसह समाप्त करा. डॉयल पिन्स हेक्सागॉन बोल्ट्स स्टड अँड नट सह सर्व भाग 1, 2 आणि 3 पुन्हा एकत्र करा. आम्ही डॉयल पिन्स हेक्सागॉन बोल्ट्स स्टड अँड नट्स सह सर्व भाग पूर्णपणे पुन्हा एकत्र केले असल्याने आता तेलाचा पातळ थर लावा आणि मूल्यमापनासाठी जे जतन करा. आज आपण जे काही शिकलो त्याची एक संक्षिप्त माहिती घेऊया. आपण शिकलो आहोत रेखांकानुसार फाईल आकारात करणे, छिद्राचे स्थान चिन्हांकित आणि पंच करणे, ड्रॉइंगनुसार ड्रिल, रीम, काउंटर बोर करणे, बोल्ट आणि स्टडला अनुरूप M6 इंटरनल थ्रेडला कट करा, रेखाचित्रानुसार एकत्र करा. अशा प्रकारे आपण योग्य ठिकाणी ड्रिलिंग करणे आणि रीमिंग करणे, डॉयल पिन्स, स्टड आणि बोल्ट्स बसवणे शिकलो. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा स्वाध्याय तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा.